आहेत का नाही? आई वडिलांचं कोण कोण ऐकतो? अरे वा, छान, सगळे ऐकतो. आजी बाबांचं कोण ऐकतो? आजी बाबांना चहा कोण देतो? सगळे देतात. सगळ्यांना आजी बाबा आहेत. आजी बाबांची कोणी भांडण करत नाही? कोण भांडण करतो? हात वर करा. आई बाबांशी आजी बाबांशी कोण भांडण करतो? ज्याने आई वडिलांच्या मनाला आजी बाबांच्या मनाला प्रसन्न केलं ते पोरं खूप पुढे जातात. कलेक्टर कोणाला बनायचं? शिक्षण अधिकारी कोणाला बनायचं? पोलीस कोणाला बनायचं? कोणती एकच ठरवा. जो आई बाबांची सेवा करणार, जो गुरुजींचे आशीर्वाद घेणार, तो पोलीस पण बनणार आणि ते मुलं कलेक्टर पण बनणार. सेवा आई वडिलांची, आजी बाबांची, गुरुजींची सेवा कोण करणार? तुम्ही नाही करणार, बाकीचे सगळे करायला. सगळ्यांना माझा तोंड भरून आशीर्वाद की तुम्ही मोठे मोठे अधिकारी व्हा. पूर्ण गाव शिक्षाशिवाय सुख नाही. ज्यांना सुखी व्हायचं असेल त्यांनी खूप अभ्यास करायचा. होमवर्क कोण कोण करत नाही? होमवर्क करायला पाहिजे ना? कोण कोण करतो? तर तुमची टीम पण बरं का. जो माणूस दुसऱ्यांचं दुःख जाणतो त्याला दुःख होत नाही. जो सगळ्यांना खायला घालतो त्याच्या घरात किचनची कधी कमी येत नाही, बरं का. जो सगळ्यांना सहारा देतो तो कधी एकटा पडत नाही. सगळ्या मुलाबाळांना सांगतो, जो जेवढा मोठा दानी असणार तो तेवढाच मोठा श्रीमंत असणार. जो मनाचा श्रीमंत असणार तो तेवढाच मोठा सुखी आणि संपन्न असणार. आणि आज तुम्हाला सांगतो, देवा बापूंनी आणि रमेश बापूंनी मला लगेच सहायता दिली की हो बापू आपण उभे राहू, आम्ही सगळी मदत करू, पैसा सोडू ना. आणि लगेच त्यांनी कल्याण बापूंना फोन केला. बापू म्हटले मी 1 रुपया बी घेणार नाही, बाबा तुमच्याकडून शाळेच्या पोरांना मी उभा राहणार. बघा त्यांचे तिकडे एवढे काम होते तरी बापू उभे राहिले. रमेश बापू भांडेगाडी गेले, ट्रॅक्टर घेऊन आले, सगळी मदत केली म्हणून हे सगळं घडून आलं. देवा बापू नेमके आजारी पडले पण त्यांचा मुलगा उभा राहिला, बरे का. तर आता मंगलपाठ देतो तुम्हाला सगळ्यांना. आणि हे बघा एक सांगतो मी, तुमच्या शाळेला तुम्ही सगळ्या सर लोकांनी खूप छान सांभाळली. तुमच्या विद्यार्थ्यांना खूप चांगले संस्कार आहेत सर, बरं का. कारण माझ्याकडे येतात पोरं सोरं, संजीवतेला लहान लहान मुलं येतात बरं का. मी पाहतो खूप चांगले संस्कार आहेत मराठी शाळेला पण, बरं का. मोरे सर बिलकुल नाही तरी असू द्या, तुम्ही चांगले संस्कार घडताय. हे बघा तुम्ही समाज घडवता. बरं अजून एक सांगतो तुम्हाला, माझ्याकडे जो सेवक आहे त्या सेवकचा पाय कल्याण बापू सरनेला होता. धुळ्याला सरकारी डॉक्टर दवाखान्यात 15 सिद्धाणम नमो ऐर्याणम नमो वज्रायणम नमो लोयसौशावणम चतारी मंगलम अरियंता मंगलम सिद्धा मंगलम साहू मंगलम केवली पणत्तो धम्मो मंगलम चतारी लोगत्मा अरिहंता लोगत्मा सिद्धा लोगत्मा साहू लोगत्मा केवली पणत्तो धम्मो लोगत्मा चतारी शरणं पवज्जामि अरियंते शरणं पवज्जामि सिद्धे शरणं पवज्जामि साहू शरणं पवज्जामि केवली पणत धम्मो शरणं पवज्जामि. 4 शरणा, दुख हरना, मंगल करना, दुर्गति हरना, सब मंगल करना, जो भवी प्राणी आचरे उसका अजर अमर पद हो. आज 30 ऑगस्ट 2024 रोजी जैन मुनी बाबा
यांच्या आश्रमामध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा कलमाडी व अगस्त मुनी माध्यमिक शाळा कलमाडी येथील शाळेचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद, जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी भोजनासाठी आलेले आहे. 8 दिवसापूर्वी बाबाजींकडे आम्ही आलो आणि बाबाजींनी एक इच्छा व्यक्त केली की श्रावण मासारंभ सुरू आहे आणि त्यानिमित्त आपल्या या पवित्र कलमाडी गावातील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक स्टाफ यांना आपण जेवण देणार आहोत. आणि म्हणून बाबाजींनी होकार दिला आणि लगेच संपूर्ण साहित्याची जुळवाजुळव केली, नियोजन केलं आणि आज विद्यार्थी आनंदाने या ठिकाणी भोजन ग्रहण करत आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वरण भात आहे, बट्टी आहे, मिक्स भाजी आहे आणि स्वीट म्हणून शिरा असं अतिशय पवित्र असं भोजन या संपूर्ण कलमाडी गावातील विद्यार्थ्यांना देऊ केलेलं आहे. खरोखरच दरवर्षी असा प्रोग्राम बाबाजी घेत असतात आणि जेवणाचा कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांना बाबाजी पुस्तक रूपाने भेट देणार आहे आणि ती भेट सुद्धा सर्व विद्यार्थी स्वीकारणार आहेत. त्याचबरोबर हे पक्वान्न बनवण्याचा, हा संपूर्ण पक्वान्न बनवण्याचा जर श्रेय असेल तर या ठिकाणी आपल्या कलमाडी गावातील रमेश बापू यांनी माणिसला गेले आणि माणिसला गेल्यानंतर सन्माननीय माणिसचे सामाजिक कार्यकर्ते कल्याण बापू यांनी होकार दिला की मी निशुल्क या विद्यार्थ्यांना आम्ही जेवण बनवून देतो. त्याचबरोबर फक्त जेवण बनवून दिलं नाही तर पूर्ण साहित्य सुद्धा त्यांनी स्वतः आणलं आणि या ठिकाणी निसंकोच अशी सेवा केली. सुंदर असं पक्वान्न जैन बाबा यांनी बनवलेलं आहे. कसं छान बनवलं का? असं वा वा छान. चालू दे. याच्यात कोणकोणते पदार्थ आहे बोल. भाजी, वा वा छान छान. काय काय बनवलेलं सांग बरं. आणि वरण भात. हो कसं लागतंय? छान लागतं. कोणी दिलेलं हे जेवण? कोणी दिलेलं आहे? हा जैन बाबाने दिलेलं आहे.